गुड मॉर्निंग सगळ्यांना. नमस्कार. मी आहे सिद्धेश आणि माझ्यासोबत आहे किशोर नाईक गावकर, आमचे संपादक. आणि आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत आजच्या हेडलाईन्सवरती. आज शुक्रवार आहे, तारीख आहे 30 ऑक्टोबर आणि महिना संपत आलेला आहे. जवळपास महिन्याच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत. ऑक्टोबर महिना जवळपास दसऱ्यामध्ये गेला, नवरात्रीमध्ये गेला. पावसाचाही फटका या महिन्यामध्ये बसला आणि आता महिन्याच्या शेवटी शेवटी सगळ्या पेपरच्या हेडलाईन्स या गाजतायत, त्या म्हणजे आंदोलनाने. 14 महिने फक्त शिल्लक आहेत निवडणूक व्हायला आणि माझ्यासमोर 3 पेपर आहेत, द गोवन, भांगरभुई आणि गोवन वार्ता. 3 पैकी 2 पेपरच्या हेडलाईन्स या एका आंदोलनाच्या आहेत, तर दुसरा द गोवनची हेडलाईन जी आहे ती आहे रेल्वे दुपदरीकरणाच्या आंदोलनाची. आंदोलन हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय कारण या दोन्ही पण आंदोलनांचा जो मुद्दा आहे तो येत्या निवडणुकांमध्ये कळीचा ठरणार आहे. त्या निमित्ताने ज्या घडामोडी सध्या घडायला लागलेल्या आहेत त्या फार महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. नेमक्या काय आहेत या घडामोडी, काय काय अपडेट्स आहेत, त्यावरती सविस्तर चर्चा करूयात. सुरुवात करूयात गोवन वार्ताने. गोवन वार्ताने सगळ्यात पहिली हेडलाईन केली, ज्याबद्दल आपण कालही बोललो होतो की मुख्यमंत्री शेळ मेळावलीला जाणार आहेत. IIT प्रश्नी तिथल्या स्थानिकांची भेट घेणार आहेत. त्यांनी ती भेट घेतली. भेटी दरम्यान काही गोंधळ झाला, काही वादविवाद झाले. स्थानिक आमदारांना डावलून मुख्यमंत्री तिथे गेले की काय, असा सुद्धा एक सूर आपल्याला ऐकायला मिळाला. आणि त्याच्यानंतर तो शिष्टाईचा जो प्रयत्न होता मुख्यमंत्र्यांचा चर्चेचा, तो फोल ठरला की काय, असाही एक सूर उमटू लागला. पण यामध्ये एक सूर फार हळू आवाज आणि दबक्या आवाजात ऐकायला येतोय. तो म्हणजे मुख्यमंत्र्यांनी उचललेला पहिल्यांदा कुठला तरी मुख्यमंत्री आंदोलकांना स्वतःहून भेटायला गेला, नाही तर याच्या आधी सगळ्याच मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांनी लोकांनाच भेटायला बोलवलं. त्याच्यामुळे एक प्रकारे हे चांगलं पाऊल म्हणायला पाहिजे की मुख्यमंत्री तिथे गेले. त्याच्यानंतर काय झालं, परिणाम काय झाले, त्यावरतीही बोलू. पण सुरुवातीचं पहिलं पाऊल मुख्यमंत्र्यांचं स्वागत आहे. काय सांगणार किशोर? नक्कीच मुख्यमंत्री प्रत्यक्ष त्या गावात गेले, त्या लोकांना भेटले, ही खूप चांगली गोष्ट आहे. अशाच पद्धतीची कार्यपद्धती ही मनोहर पर्रीकरांची होती. ते थेट ज्या ज्या वेळेला आंदोलनं व्हायची, ती आंदोलनं सरकारच्या विरोधात कितीही आक्रमक असली तरी ते थेट त्या आंदोलनात घुसायचे, त्या लोकांची समजूत काढायचे आणि आपल्या पद्धतीनं अशा पद्धतीने त्या लोकांची समजूत काढायचे की त्यानंतर आंदोलक ते जे काय म्हणतात ते मान्य करतीलच, अशा पद्धतीची त्यांची कार्यपद्धती होती. डॉक्टर प्रमोद सावंत यांनी त्याच पावलावर पाऊल ठेवून त्याच पद्धतीनं थेट आंदोलकापर्यंत जाण्यासाठी हा शेळ मेळावलीची पहिली निवड केली. आता विषय असा आहे की यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांना पणजीत बोलावलं होतं चर्चेसाठी. त्यावेळीही अशाच पद्धतीचा गोंधळ झाला आणि ते नाराज होऊन गेले. आता शेळ मेळावली येथे IIT जो प्रकल्प येणार आहे, त्या प्रकल्पासाठी ऑलरेडी सरकारनं ती जागा IITच्या ताब्यात दिलेली आहे. त्या जागेचं सर्वेक्षण सुरू आहे, त्याचं आरेखन सुरू आहे. तिथे कंपाऊंड वॉल उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. लोकांनी त्यांना विरोध केला आहे. गेली कित्येक दिवस तिथे लोक ठिय्या मांडून आहेत. आता प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री तिथे गेले खरे, परंतु मुख्यमंत्र्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे त्यांची मागणी आहे की त्यांच्या जमिनींची मालकी त्यांना मिळावी. त्यांची दुसरी मागणी आहे की त्यांना कुठल्याही पद्धतीत तिथे IIT प्रकल्प नको आहे. तर या सगळ्या गोष्टीवरती योग्य विचार केल्यानंतर जर मुख्यमंत्री तिथे गेले असते आणि ती लोकांना समजावून त्यांची समजूत काढून काहीतरी एक निर्णयाप्रत जर आले असते, तर तो एक खूप मोठी प्राप्ती ठरली असती मुख्यमंत्र्यांसाठी. मुख्यमंत्री तिथे गेले, त्यांच्याबरोबर बोलले, त्यांना सांगितलं की तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही काहीच करणार नाही. पण त्याची प्रमुख मागणी आहेच मुळात IIT कॅन्सल करायची. पण ती मागणी काही सरकार पूर्ण करण्याची हे दिसत नाहीये, चिन्ह दिसत नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी ठरली की मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच जाऊन त्या जागेची पाहणी केली. अक्षरशः जवळजवळ 1.5 तास मुख्यमंत्री त्या रानात फिरले आणि त्यांच्याबरोबर सगळे अधिकारी फिरले. जे खरं म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी तिथं जाऊन त्या लोकांबरोबर यापूर्वी चर्चा करायला पाहिजे होती. बरोबर. कारण जिल्हाधिकारी हे न्यायदंडाधिकारी आहेत, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहेत. ते एवढं आंदोलन गेली 20-25 दिवस तिथे आंदोलन सुरू आहे, महिनाभर त्याला आंदोलन सुरू आहे, तर जिल्हाधिकारी तिथे का नाही गेले? बरोबर. कारण गोव्याची अशी कार्यपद्धती आहे की कुठल्याही अधिकाऱ्यांना काहीच करावं लागत नाही. हे IAS अधिकारी जे येतात ते फक्त मंत्र्यांना खुश करतात आणि बस दिवस काढतात, ॲज अ पिकनिकसाठी आल्यासारखे. जिल्हाधिकारी म्हणजे त्यांची पूर्ण जबाबदारी आहे. जिल्ह्यात ज्या ज्या वेळी कायदा सुव्यवस्था निर्माण होतो त्यावेळेला तिथं जाऊन त्या लोकांची चर्चा करायची. बरोबर. आता प्रश्न असा आहे की गोव्याचे जिल्हाधिकारी येतात, त्यांना एकतर स्थानिक भाषा येत नाहीत, ते संवाद साधू शकत नाहीत लोकांबरोबर.
सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा हाच आहे की जे अधिकारी लोकांबरोबर लोकांच्या भाषेत संवाद साधू शकत नाही ते अधिकारी लोकांचे प्रश्न कसे काय मिटवणार आहेत. त्यामुळे असंख्य प्रश्न आहेत यात. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रयत्नाचं स्वागत करायलाच पाहिजे. पण आता जर मुख्यमंत्री तिथे जाऊन त्यांनी जर चर्चा केलेली असेल तर मला वाटतं की ताबडतोब 15 ते 1 महिन्याच्या आत मुख्यमंत्र्यांनी योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे की बाबा आणि हा विषय संपवायला पाहिजे. हे आंदोलन असंच पुढे चालू ठेवणं हे सरकारसाठीही योग्य नव्हे आणि एकूण राज्यासाठी योग्य नव्हे. जर त्यांच्या मालकीचा विषय असेल तर तो मालकीच्या विषयावरती मुख्यमंत्र्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. तो फक्त शेळ मिळवलेचा नाही तर पूर्ण राज्याचा विषय आहे. आणि मुख्यमंत्री हे बहुजन समाजाचे नेते आहेत असं त्यांचं ते स्वतः म्हणतात, त्यांचे सरकारातले मंत्री म्हणतात. तसं जर असेल तर बहुजन समाजाचा सगळ्यात मोठा विषय आहे तो जमीन मालकीचा आणि तो जर या सरकारने सोडवला तर निश्चितच या सरकारला त्याचे चांगले परिणाम आगामी निवडणुकीत दिसून येतील. खरं आहे. पण या सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा राहतो जो की राजकीय अनुषंगाने आहे. तिथले स्थानिक आमदार आहेत विश्वजित राणे. विश्वजित राणे आणि पंचायत मंडळावर अविश्वासच अशी हेडलाईन गोवन वार्ताने दिली आहे. याच्याबद्दल काय म्हणायचं? नाही, नक्कीच. कारण गेला महिना 2 महिने त्या लोकांचं आंदोलन सुरू आहे. म्हणजे तिथे IIT येणार हे जाहीर झाल्यानंतर पासून त्या लोकांनी आंदोलन सुरू केलंय. पण तिकडचे जे स्थानिक आमदार आहेत, जे मंत्री आहेत या सरकारात, त्यांनी तिथे जाऊन त्या लोकांची चौकशी केली नाही, त्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. वरून तिथल्या काही सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू केले. म्हणजे त्यांना लांबच्या अंतरावर बदल्या करण्याचं सत्र त्यांनी सुरू केलं. आता निश्चितच विश्वजित राणे यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या मतदारसंघातल्या लोकांना रोजगार दिलाय, सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्यात. पण सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्यानंतर त्याचे ड्रॉबॅक जर काय असतात तर हे असतात, ज्या वेळेला अमुक आपल्याला त्रास करतो असं दिसतं की लगेच त्यांना ट्रान्सफर करता येते, त्यांना त्यांच्यावरती दबाव टाकता येतो. तर या सगळ्या यांचा त्यांनी वापर केला. दुसरी गोष्ट, IITच्या बाबतीत विश्वजित राणे यांनी यापूर्वीच आपली भूमिका जाहीर केली आहे की जो काय तो जमिनीचा विषय आहे तो मुख्यमंत्री सोडवतील. आता मुख्यमंत्री सोडवतील असं जर विश्वजित राणे म्हणतात, म्हणजे विश्वजित राणे IITच्या विरोधात आहे का? विश्वजित राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे. सुरुवातीला विश्वजित राणे यांनी IITच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. पण ज्या वेळेला आंदोलन सुरू झालं त्यावेळेला अचानक आंदोलकांची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे देणं म्हणजे नेमका काय याचा अर्थ होतो हे काय कळत नाही. आणि विश्वजित राणे आणि पंचायत मंडळ ज्या पद्धतीनं शेळ मिळावली वासियांकडे ज्या पद्धतीनं ते वागले त्यामुळे त्यांच्यावरती त्यांना विश्वास नाही आहे. खरंय. मुख्यमंत्री काल गेले, विश्वजित राणेंवरती आणि पंचायतींवरती विश्वास नाहीये स्थानिकांचा यावरती सुद्धा दुमत असा एक सूर उमटतो. पण कालचा जो प्रयत्न झाला तो प्रयत्न काही सफल होऊ शकला नाही, चर्चेतून तोडगा काही निघू शकला नाही, हे मात्र तितकंच खरं आहे. त्यामुळे हे आंदोलन काही थांबलेलं नाही, हे आंदोलन सुरूच आहे. IIT विरोधातला जो रोष आहे तो सुद्धा कायम आहे. हा रोष कधी थांबतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतर ना सगळ्यात महत्त्वाच्या बातमीकडे मी वळणार आहे, जी बातमी तुमच्या, माझ्या, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावरती परिणाम करणारी आहे. पण त्याआधी आपण अजून एका आंदोलनाच्या बातमीकडे वळूया, जी बातमी आहे द गोवनने केलेली. हे दुपदरीकरणाबाबत चा जो रोष आहे आणि हे काम जे मुळात हे रात्रीचं सुरू आहे आणि रात्रीच्या वेळी सुद्धा या कामाला स्थानिकांचा विरोध आहे. म्हणजे फार लांब नको जायला. असं म्हणतात की उजेडात घडते पुण्य, अंधारात पाप. आणि महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी बघितल्या तर अर्ध्याहून अधिक राजकीय घडामोडी ह्या रात्रीत घडल्या, पहाटे घडल्या आणि दिवसा का नाही घडल्या त्याच्यावरनं पण बरीच चर्चा आणि गदारोळ झाला. पण तसाच सध्या माहोल इथे दिसून येतोय. खरं तर हे दिवसा शक्य नाही काम करणं, कारण रेल्वे क्रॉसिंग आहे आणि तिथे लोकांना अडचण होऊ शकते, वाहतूक कोंडी होऊ शकते, असाही एक सूर उमटतो. पण सध्या हे काम जे रात्रीत सुरू आहे त्याच्याकडे एका वेगळ्याच नजरेतून पाहिलं जात आहे. आंदोलन सुरू आहे, सलग 3रा दिवस असेल हा आंदोलनाचा, की हे आंदोलन रात्रीच्या वेळी सुद्धा लोक स्थानिक जात आहेत, तिथे त्या कामाला विरोध करतायत. मार्च 2021 पर्यंतची डेडलाईन देण्यात आलेली आहे. कसं बघायचं आपण या सगळ्यांनी याकडे? आता सिद्धेश, बघायला गेलं तर उत्तर गोव्यात शेळ मिळवलीचं आंदोलन आणि दक्षिण गोव्यात हे मोले आणि रेल्वे दुपदरीकरणचा 2 आंदोलनं राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आता मुख्यमंत्री शेळ मिळवलेला गेले, आता ते या दुपदरीकरण आंदोलकांना कधी जाऊन भेटतात हा देखील तेवढाच महत्वाचा विषय आहे. बरोबर. हा खूप गंभीर विषय आहे. आपण म्हणजे कालच बोल बिंदास या आमच्याच गोवन वार्ता लाईव्हच्या कार्यक्रमात कॅप्टन बिरियातो फर्नांडिस यांची मुलाखत आपण घेतली. त्यांनी व्यवस्थित समजावून सांगितलं की कसे गंभीर परिणाम गोव्याच्या भवितव्यावर या रेल्वे दुपदरीकरणाचे होणार आहेत. त्याचबरोबर तू देखील मुलाखत घेतली निहाल गोखरेची. त्यांनी तर या पूर्ण कोळशाच्या विषयावरती एवढा अभ्यास केलेला आहे
की हा विषय जो आहे तो गोव्याच्या विकासासाठी जरी दाखवला असला तरी गोव्याच्या भवितव्यासाठी, गोव्याच्या एकूणच सुरक्षेसाठी हा विषय खूप गंभीर आहे. त्यामुळे ज्या पद्धतीनं हे सध्या सुरू आहे त्या पद्धतीनं एक गोष्ट स्पष्ट होते की कुठंतरी सरकारवरती दबाव आहे. सरकार या आंदोलकांनाही भेटायला बघत नाही आणि हे कामही काही थांबवायला बघत नाही. याचा अर्थ हे काम पुढे जाणारच आहे. परंतु त्यांनी 14 नोव्हेंबर म्हणजे दिवाळीच्या दिवसापर्यंत त्यांनी मुदत दिलेली आहे लोकांनी की सरकारने काय तो निर्णय 14 नोव्हेंबर पर्यंत घ्यायला हवा, नाहीतर हे आंदोलन आक्रमक होणार आहे. आता एकीकडे गोव्याचं पर्यटन नुकतं कुठेतरी सुरू होतंय. या करोनामुळे पूर्ण ठप्प झालेला पर्यटन व्यवसाय नुकताच सुरू होतोय आणि त्याच अनुषंगाने अशा पद्धतीचं आंदोलन जर पेटलं तर त्याचे गंभीर परिणाम हे राज्याला भोगावे लागणार आहेत. त्यामुळे सरकारला तातडीनं ऑन वॉर फूड हा विषय सोडवायला हवा. खरं आहे. आणि काल निहार सोबत माझी जी चर्चा झाली त्याच्यामध्ये सुद्धा निहार गोखलेंनी याच्याबद्दल चिंता व्यक्त केली की पर्यटन व्यवसायावरती या सगळ्याचा कसा परिणाम होणार आहे. कुठलाही प्रकल्प हा वाईट आहे किंवा लगेच त्याला विरोधच करायला हवा, नवीन आणला म्हणून अशातला भाग नाही. पण प्रत्येक प्रकल्प आणताना तिथल्या स्थानिकांचं मत घेतलं गेलेलं आहे का, त्याच्यानंतर त्याच्याबद्दल अनालिसिस करण्यात आलेलं आहे का, अभ्यास आधी करण्यात आलेला आहे का त्याचा, याचाही विचार कुठेतरी होणं गरजेचं आहे. जर का कुठलाही प्रकल्प हा तिथल्या पर्यावरणाला जर का हानी पोहोचवत असेल तर तो आणायचा, लादायचा, नेमकं त्याचं काय करायचं, या सगळ्या भोवती हा सगळा विषय गुंतागुंतीचा बनलेला आहे. त्यामुळे हा विषय फार महत्वाचा आहे आणि त्याच्यावरची जी निदर्शनं आहेत ती येत्या काळामध्ये निवडणुकांच्या आणि मतांच्या रूपामध्ये आपल्याला रूपांतरित होताना दिसणार आहे. त्यामुळे हा विषय फार गंभीर आणि महत्वाचा मानला जातो. त्याच्यानंतर वळूयात आजच्या सगळ्यात मोठ्या बातमीकडे. मला अपेक्षा होती की खरं तरी बातमी सगळ्यात वरती कुठेतरी लागलेली असेल, पण ही बातमी फार महत्वाची आहे तुमच्या आमच्यासाठी. काळजीपूर्वक ऐका, कारण उद्याचा एकच दिवस उरलेला आहे आपल्याकडे. 1 तारखेपासून फार महत्वाचे नियम बदलणार आहेत. मी खास करून ही बातमी थोडीशी वाचणार आहे, थोडा वेळ लागेल, पण लक्षपूर्वक ऐका कारण ही बातमी सगळ्यांसाठी महत्वाची आहे. सिलेंडर बँकांचे नियम 1 तारखेपासून बदलणार आहेत. दर महिन्याची 1 तारीख मी पाहत आलेलो आहे मे महिन्यापासून, लॉकडाऊन संपल्यापासून, की दर सिलेंडरचे नियम तर आपल्याला माहितीच आहेत की ते प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला बदलत असतात. तसं ते बदलणारच आहेत. बँकांचे नियम सुद्धा आता ऑलमोस्ट प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून बदलायला लागलेले आहेत. आणि एक महत्वाचा बदल जो आहे तो बँकेने आपल्या नियमांमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. काय नेमकं झालं याच्यामध्ये, तर सिलेंडर बँकांसाठी 1 तारखेपासून नवे नियम. घरगुती गॅससाठी OTP अनिवार्य आणि पैसे भरण्यासाठी शुल्क. तर पैसे भरण्यासाठी शुल्क म्हणजे काय आहे, तर बँकांमध्ये आता पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठी म्हणजे दोन्हीसाठी, जर का डिपॉझिट करत असाल तरी सुद्धा आणि विड्रॉ करत असाल तरी सुद्धा तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत. म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती काय म्हणतात एक प्रकारचा दर लागणार आहे आणि तो तुम्हाला भरावा लागेल. बँक ऑफ बडोदाने याची सुरुवातही केलेली आहे. ठराविक मर्यादेपेक्षा अधिक रक्कम काढल्यास यापुढे शुल्क द्यावं लागणार आहे. कर्ज खात्यासाठी जे ग्राहक 3 पेक्षा अधिक वेळा रक्कम काढतील, परत एकदा वाचतो, कर्ज खात्यासाठी जे ग्राहक 3 पेक्षा अधिक वेळा रक्कम काढतील त्यांना 150 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. तर बचत खात्यांमध्ये केवळ 3 वेळा पैसे जमा करता येतील, परंतु चौथ्यांदा पैसे जमा करायचे असल्यास ग्राहकांना 40 रुपये मोजावे लागणार आहे. पहिल्यांदा 3 वेळा पैसे भरले 1ही रुपया भरावा लागणार नाही, पण जेव्हा चौथ्यांदा भरायला जाल तेव्हा तुम्हाला 40 रुपये भरायला लागतील. म्हणजे 50 रुपये जरी तुम्हाला भरायचे असले बँकेमध्ये तरी सुद्धा तुम्हाला चौथ्यांदा भरताना 40 रुपये शुल्क भरावं लागेल. ही बाब तुमच्या, माझ्या, सर्वसामान्य प्रत्येक माणसाच्या खिशावरती परिणाम करणारी आहे. त्यामुळे गंभीर आहे. याच्यावरती चर्चा करूया. महत्वाची गोष्ट आहे. कसं म्हणायचं आता आपल्याला, बहुतेक आपली जी काय म्हणतात त्याला पिगी बँक असते, पिगी बँक मध्येच पैसे ठेवायला लागणार की काय प्रत्येक. नाही सिद्धेश, एक इंटरेस्टिंग गोष्ट मी तुला सांगतो की ज्या वेळेला नोटबंदी जारी झाली, नोटबंदीनंतर ज्या पद्धतीनं ट्रान्सफॉर्मेशन झालं एकूणच बँकिंग पद्धतीचं, म्हणजे कुठेतरी लोकांना मिनिमम म्हणजे बँकेत लोकांनी मिनिमम हजेरी लावायची, नाहीतर प्रत्येकाने ई बँकिंग सेवेचा लाभ घ्यायचा, ATMचा लाभ घ्यायचा. आणि कमीच कमी लोक बँकेत कसे येणार, कमीच कमी बँकेत जाऊन व्यवहार कसे कमी होणार. मग त्याच्यानंतर एक पद्धत सुरू झाली ती म्हणजे कॅशलेसचा एक फंडाच सुरू झाला सगळीकडे पूर्णपणे. आणि गोवा तर त्यावेळेला गोवाला नेहमीच सवय की काहीच प्रत्यक्षात वास्तवात न घडता अमुक गोष्टीत गोवा अव्वल असं जाहीर करण्याची एक स्पर्धाच लागलेली असते. त्यामुळे गोवा इज द फर्स्ट कॅशलेस स्टेट म्हणूनही त्यावेळेला घोषणा झाली होती. म्हणजे मी तर नवीनच आलोय गोव्यामध्ये, पण काल परवाचीच गोष्ट आहे. मी कुठेतरी गेलो होतो इथेच शेजारी आणि कोणाकडे तरी गेलो. मला फार सवय आहे की गुगल पे वरनं हे जायचं. त्यामुळे मी तर प्लास्टिक मनी वापरणार आहे, त्यामुळे मी काय फार कॅश वगैरे पण ठेवत नाही.
पण गोव्यामध्ये माझा अनुभव वेगळा आहे. गोव्यामध्ये फार वापरली जाते आणि फार कमी लोकांकडे डिजिटल आणि गुगल पे सारख्या किंवा पेटीएम सारख्या गोष्टी आहेत. अगदी बरोबर. त्यामुळे कसं काय त्या बाबतीत खूपच म्हणजे अजून ते पद्धत सुरू झाली नाही. पण मला वाटतं की कुठेतरी सरकार एन्फोर्स करायला बघतंय की अशा पद्धतीची सक्ती केली की लोकांना भाग पडायचं त्या गोष्टी स्वीकारण्यासाठी. आता एक ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत, पण बाबा राज्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटीची काय अवस्था आहे, लोकांकडे मोबाईल आहेत की याचा कसलाच विचार करायचा नाही. कुठली तरी एक गोष्ट सक्तीने लादायची. पण ह्याच्यातनं होतं कसं की विकास म्हणजे काय? विकास म्हणजे सामान्य माणसाचा टप्प्याटप्प्यानं तुम्ही विकास करायला पाहिजे. एक झोपडीत राहणाऱ्या माणसाला तुम्ही अचानक काढून बंगल्यात आणून ठेवलात म्हणून तो तिथे बंगल्यात राहू शकत नाही. त्याची स्वतःची मानसिक तेवढा विकास व्हायला पाहिजे, त्याचा स्वतःचा आर्थिक विकास व्हायला पाहिजे, जेणेकरून त्या नव्या वातावरणात तो सामावू शकेल. ही पद्धत अशी झाली आहे की आता तुला सांगतो मी की आता पद्धत आहे की मोबाईलवरनं सिलेंडर बुक करावा लागतो. बरोबर. त्यामुळे आज वयस्कर लोकांकडे सुद्धा मोबाईल आहेत हम्म. आणि ते मग कुणाला तरी सांगून आपल्या मुलांना शेजाऱ्यांना सांगून तो बुक करून घेतात. त्याच्यासाठी मोबाईल घेतलाय. आता ओटीपी नंबर जो येणार तो ओटीपी नंबर बाबा खरोखरच ती लोक सांगू शकणार काय? ओके, आपण बघूया की त्या लोकांचं प्रमाण कमी असेल, पण त्यांचा विचार करायला पाहिजे ना. बरोबर. तो एकटा जरी असला तरी त्याचा विचार होणं गरजेचं आहे. ते प्रमाण कमी आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तर ही सगळी यंत्रणा ऍक्च्युली पंचायत पातळीवरती त्याच्यासाठी लोकांना व्यवस्थित प्रशिक्षण द्यायला पाहिजे. वॉर्ड पातळीवर गोव्यात करता येईल. वॉर्ड पातळीवर म्हणजे भाजपाचा प्रत्येक मतदारसंघात बूथ अध्यक्ष म्हणून असतो. बूथ लेवल त्यांची कमिटी असते. म्हणजे राजकीय दृष्टिकोनातनं त्यांचं नियोजन बूथ लेवल, पण राज्याच्या पातळीवरती त्यांचं नियोजन काहीच नाही. पण राज्याच्या प्रशासनाच्या पातळीवरची सुद्धा जर बूथ लेवल पद्धतीनं जर आपण विचार केला तर प्रत्येक गोष्ट ही सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं शक्य आहे. आणि आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा जी योजना मुख्यमंत्र्यांनी आखली, त्यांनी ह्या स्वयंपूर्ण योजनेअंतर्गत बूथ पातळीवरती जर सरकारी अधिकाऱ्यांना पाठवलं, प्रत्येकाला जागृत केलं तर नक्कीच गोवा हे आदर्श राज्य बनू शकेल. मला एक इंटरेस्टिंग गोष्ट वाटते. आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, स्वयंपूर्ण मित्र ना, स्वयंपूर्ण मित्र आणि आत्मनिर्भर भारत, ही जी दोन शब्द नसून आता ती विशेषणं झालेली आहेत. बरोबर. आणि ही विशेषणं, ह्या विशेषणांचा अर्थ जर का पुढच्या 14 महिन्यात गोवेकरांना कळला नाही तर या विशेषणांचं काय होईल याच्याबद्दल माझ्या मनात म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे मी व्हिज्युअलाइज करू शकतो की काय होऊ शकतं. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे यासोबतच घडणारी अजून एक म्हणजे रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर 1 नोव्हेंबरपासून रेल्वेचेही नियम वेळापत्रक बदलणार आहे आणि राजधानीचं सुद्धा वेळापत्रक बदलणार आहे. हजारो मालगाड्या, हजारो एक्सप्रेस गाड्या या सगळ्यांचं वेळापत्रक रेल्वेने बदललेलं होतं या आधीच, पण त्यांना ते इम्प्लिमेंट करता आलं नव्हतं. पण आता ते 1 नोव्हेंबरपासून त्याची अंमलबजावणी करणार आहेत. प्रत्येक माणसासाठी ही फार महत्वाची बातमी आहे. मी पुन्हा सांगतो, जर का 3 वेळा पैसे विड्रॉ किंवा ट्रान्सफर किंवा भरायला जरी गेलात तरी सुद्धा त्याच्यावरती शुल्क लागू शकतो. कर्जाच्या बाबतीमध्ये सुद्धा 3च्या वरती जर का तुम्ही पैसे काढायला गेलात तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती शुल्क लागू शकतं. ही गोष्ट ध्यानात ठेवा. 1 नोव्हेंबरपासून या गोष्टीची अंमलबजावणी केली जाणार आहे आणि ही गोष्ट प्रत्येक सर्वसामान्यांना आणि प्रत्येक माणसाला, जो माणूस बँकांशी संबंधित आहे त्या माणसाला प्रभावित करेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. थोडंसं वळूया आपण आता इंग्रजी पेपरकडे. इंग्रजी पेपरमध्ये काय महत्वाच्या बातम्या त्याही पाहूयात. नाव वुमन ऑन गोवा एक्सप्रेस ट्रेन टू गेट स्पेशल सिक्युरिटी. महत्वाची बातमी आहे. गोव्यातील महिला सुरक्षेबाबत काहीतरी महत्वाचं केलेलं. सिद्धेश, ही बातमी आहे म्हणजे गेल्या सप्टेंबर महिन्यात साऊथ वेस्टर्न रेल्वेनं हा उपक्रम सुरू केला. मेरी सहेली अशा पद्धतीचा उपक्रम. म्हणजे हा उपक्रम प्रामुख्याने ज्या महिला रेल्वेतनं प्रवास करतात त्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने हा उपक्रम राबवला. म्हणजे ती अशा पद्धतीनं त्या उपक्रमाची आखणी केली आहे की समजा एका स्टेशनवरती महिला डब्यात बसली तर ती ज्या स्टेशनवरती उतरणार तोपर्यंत ट्रॅकिंग हे रेल्वे पोलीस ठेवणार आहेत, जेणेकरून तिचा प्रवास हा व्यवस्थित सुखकर व्हावा. दुसरी गोष्ट, त्याच्यात खास यंत्रणा तयार करण्यात आली की जेणेकरून आपत्काळ किंवा असं काय संकट आलं महिलावरती, ती लगेच त्यांनी जर त्या अमुक ठराविक क्रमांकावर संपर्क साधला तर लगेच त्यांना सिक्युरिटी पुरवली जाईल. अशा पद्धतीची
खूप अत्यंत चांगली पद्धतीने हा मेरी सहेली हा उपक्रम राबवण्यात आला आहे. तो सप्टेंबर महिन्यात ॲक्च्युली सुरू करण्यात होता पायलट प्रोजेक्ट म्हणून, पण आता त्यांनी ठरवलं की तो व्यवस्थित चालतोय, त्यामुळे तो आता सगळ्यांना लागू होणार आहे. इव्हन कोकण रेल्वेला सुद्धा तो लागू होणार आहे. खूपच चांगला प्रोजेक्ट आहे, कारण रेल्वेमध्ये महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा जो आहे तो नेहमीच चर्चेत आला होता. रेल्वेमध्ये घडणारे बलात्कार असतील, अत्याचार असतील, लैंगिक छळ असतील, या सगळ्यावरतीच मात करण्यासाठी रेल्वेने उपाय केलेला हे आहे हा मेरी सहेली. हा मेरी सहेलीची जी योजना आहे ती सगळ्यांसाठी एक मैत्रीण म्हणून उभी राहावी अशी आपण अपेक्षा करूया. पायलट प्रोजेक्ट तर हे झालेलाच आहे, यशस्वी झालेलाच आहे, पण त्याप्रमाणेच आता खरी जेव्हा अंमलबजावणी सुरू झालेली आहे तेव्हा खरोखर त्यांना महिलांना किती लाभ होतो आणि बलात्कार थांबतात का रेल्वेमध्ये होणारे किंवा छळ थांबतात का हे महत्वाचं असणार आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट जी आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्याला बघायला मिळेल ती म्हणजे फ्रान्समध्ये काल अटॅक झाला, दहशतवादी हल्ला झाला. एकाने येऊन चाकूने भुसकलंय 3-4 जणांना. आणि दुसरी महत्वाची त्यात दहशतवादाशीच संबंधित असणारी अजून एक गोष्ट की पुलवामामध्ये जो हल्ला झाला होता तो इम्रान खान यांच्याच याच्याखाली झाला. म्हणजे इम्रान खान यांनीच तो कट रचला वगैरे होता की काय, असा प्रश्न उपस्थित करण्यामागचं कारण असं, कारण तसा पुलवामा हे पाकनेच आखलेला नियोजित कट होता अशी माहिती पाकिस्तानच्याच एका खासदारानं संसदेमध्येच दिली आहे. त्याच्यामुळे खूप सनसनी याच्यामुळे निर्माण झालेली आहे. ह्या 2 घटना फार महत्वाच्या आहेत. गोव्यामध्ये तसं बघायला गेलं तर दहशतवाद आणि या सगळ्या गोष्टींचा कधीच संबंध नाही, पण देश पातळीवरच्या या फार 2 मोठ्या बातम्या आणि त्याच्यावरती मोदींनी केलेलं वक्तव्यही फार महत्वाचं की भारत देश हा फ्रान्ससोबत आहे. दहशतवाद विरोधी जी लढाई आहे भारताने सुरू केलेल्या लढण्यासाठी त्याच्यासोबत भारत सुद्धा त्यांच्यासोबत असणार आहे. त्याच्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे केंद्राने प्रकल्प आंधळेपणाने स्वीकारू नयेत असं आपने म्हटलेलं आहे. आप सातत्यानं या सगळ्या मुद्द्यांवरती लक्ष ठेवून विरोध करताय, त्याचा पाठपुरावा करताय आणि त्याच पार्श्वभूमीवर आपने पुन्हा काल घेतलेली पत्रकार परिषद, काय म्हणायचं? आप सध्या गोव्यात खूपच सक्रिय बनलेला आहे आणि दिवसेंदिवस वेगवेगळे विषय घेऊन आप सक्रियपणे सरकारला सुचवत आहे, सरकारवरती आरोप करत आहे. आता हा जो डिसिजन आहे की सरकारने आंधळेपणाने केंद्राचे निर्णय स्वीकारू नयेत, हीच भूमिका मनोहर पर्रीकरांची होती. मनोहर पर्रीकर ज्या वेळेला विरोधी पक्ष नेते म्हणून होते त्यावेळी त्यांनी नेहमीच सरकारवरती, त्या तत्कालीन काँग्रेस सरकारवरती टीका केली होती की केंद्र सरकार लागतो म्हणून तुम्ही स्वीकारू नका, तुम्ही विचार करा की बाबा गोव्याला हे प्रकल्प परवडणारे आहेत की काय. पण जेव्हा भाजपा सरकार आलं, जेव्हा भाजप सत्तेवरती आला, तेव्हा अशाच पद्धतीनं केंद्रानं लादलेले प्रकल्प हे पुढे रेटण्यात आले. आता उदाहरण जर द्यायचं झालं तर आता आपण शेळ IITचा विषय घेऊ. बरोबर. IIT जर एखाद्या ठिकाणी स्थापन करायची असेल तर तिथे किमान 10 लाख स्क्वेअर मीटर जागा हवी अशी अट आहे केंद्राची. म्हणजे एक नियमच त्यांनी बनवलेला आहे. माझं म्हणणं असं आहे की जर हा नियम सगळ्या राज्यांना लागू होतो तर गोवा एक छोटंसं राज्य आहे. म्हणजे उत्तर प्रदेशालाही तोच नियम, बिहारलाही तोच नियम, मध्य प्रदेशलाही तो नियम आणि गोव्यालाही तोच नियम. मग तसं जर असेल तर छोटं राज्य म्हणून गोव्यावरती आर्थिक दृष्टिकोनातनं अन्याय कसा काय होतो? मग सर्वांना समान आर्थिक पैशांचं वाटप का नाही होत? गोवा एक छोटं राज्य म्हणजे गोव्याला 5 रुपये, मोठ्या राज्याला 10 रुपये. मग तोच नियम इथे का नाही लागू होत? म्हणजे गोव्यासारख्या राज्यात तुमच्या 10-10 लाख स्क्वेअर मीटर जर जागा सरकार द्यायला लागलं असल्या प्रकल्पांना तर मग गोव्यात शिल्लक का राहणार? आणि गोव्यात का हवा येतो? IIT सारखे जे इन्स्टिट्यूशन्स आहेत ती इन्स्टिट्यूशन मॉडेल इन्स्टिट्यूशन्स आपण त्याला म्हणतो. म्हणजे जास्तीत जास्त समजा तिथे जर शिकायला मुलं गेलीत तर गोव्यातनं 50 जाऊ शकतील, 100 जाऊ शकतील. मग त्यांच्यासाठी तुम्ही इथं काय आणताय तो प्रकल्प? म्हणजे तुम्हाला गोव्यात एक एज्युकेशन हब करायचं आहे. मग एज्युकेशन हब जर करायचं आहे तर बाकीच्या गोष्टी तुम्ही बाजूला ठेवायला पाहिजे. एज्युकेशन हब करायचं आहे मग तो कोल हब कशाला पाहिजे? एकच काय तो विचार करा ना. सगळं तुम्ही जर असं घेऊन जर वागत असाल तर गोव्याचं भवितव्य हे खूप धोक्यात असेल असं मला तरी वाटतं. आणि आपने नेमकं अशा मुद्द्यावरती बोट ठेवून सरकारवरती टीका केली. आपने महत्वाच्या मुद्द्यावरती बोट ठेवलंय, पण आता सरकारी कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक वरती बोट ठेवावं लागणार आहे. ही महत्वाची गोष्ट सध्याच्या घडीला. कारण त्याच्या मागचं असं
की गेले जवळपास 8 महिने बायोमेट्रिक हजेरी कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून बंद करण्यात आली होती. बरोबर. आणि आता हा संसर्ग बायोमेट्रिकमुळे वाढला तर त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो. सरकारी खात्यांनी काय म्हणजे नाही काय झालं की बायोमेट्रिकमुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो म्हणून बंद केली. केंद्र सरकारनं तसा आदेश जारी केला होता, त्यामुळे ते बायोमेट्रिक बंद केलं होतं. आता परवा आपण दक्षता सप्ताहाच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी ज्या कानपिचक्या दिल्या त्याच्यातच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता बस झालं, आता ते बाग वगैरे व्यवस्थित जागेवरती ठेवा आणि कामाला लागा. बरोबर. सो त्याचाच हा भाग. बायोमेट्रिक मशीन नसल्यामुळे कामाला येणं आणि कधी कार्यालयातनं बाहेर जाणं याच्यावरती कोणाचा कंट्रोल नाही. त्यामुळे आता हे सक्ती करण्यात आली. मला नाही वाटत की बायोमेट्रिकमुळे तशा पद्धतीने संसर्ग होऊ शकतो, अशा पद्धतीचं वातावरण नाही आहे गोव्यात नक्कीच. त्यामुळे हा निर्णय जो आहे तो शिस्त, सरकारी कर्मचाऱ्याला शिस्त येण्यासाठी हा गरजेचा आहे आणि तो बरोबर आहे निर्णय. बघूया म्हणजे पालन केलं जातं का निर्णयाचं, हे सुद्धा फार महत्वाचं आहे. दुसरी एक महत्वाची बातमी भांगरभुईमध्ये आलेली आहे, तू सांगू शकशील का? कारण कसिनोमध्ये 1 तारखेपासून कसिनो सुरू होणार आहेत, पण त्याच्याबद्दल शंका वाटते. त्या कॅसिनोच्या बाबतीत एक महत्वाचा काय विषय आहे की त्या कॅसिनोना व्यापारी कर म्हणून भरावा लागतो वार्षिक मोठ्या प्रमाणात. म्हणजे जवळजवळ आता या सगळ्या म्हणजे 4-6 कॅसिनो आहेत, ऑफशोर कॅसिनो, समुद्री कॅसिनो. त्या 6 कॅसिनोकडनं राज्याला सुमारे 300 ते 350 कोटी रुपये येणे आहे. म्हणजे प्रत्येक एक कॅसिनो हा 25, त्या कॅसिनोत जेवढी आसन क्षमता असते त्या आसन क्षमतेवर हा कर असतो. त्यामुळे 25 ते 30 कोटी अशा पद्धतीने तो कर असतो. त्यांनी विनंती केली होती सरकारकडे की तो कर आम्हाला माफ करावा, 50% कर आम्ही भरतो, कारण बंद होता 8 महिने. तर मंत्रिमंडळात त्याच्यावरती मोठा वाद झाला. मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी त्याच्यावरती जोरदार आक्षेप घेतला की सध्या सरकारसमोर आर्थिक संकट असताना अशा पद्धतीनं कॅसिनोना कर माफ देणं योग्य नव्हे. त्याच्यानंतर त्यांनी डिसिजन घेतले की ओके, आम्ही ते पूर्ण कर वसूल करणार. आता परिस्थिती अशी आहे की हे 350 कोटी रुपये जोपर्यंत हे कॅसिनोवाले भरत नाहीत तोपर्यंत ते कॅसिनो सुरू करू शकत नाहीत. आता 1 नोव्हेंबर पासून म्हणजे परवापासून कॅसिनो सुरू व्हायला हवेत. म्हणजे त्यांना उद्यापर्यंत ते पैसे जमा करावे लागतील सरकारच्या दरबारात, म्हणजे सरकारच्या तिजोरीत. आता प्रश्न असा आहे की सरकारने जो डिसिजन घेतलाय तो पूर्णपणे योग्य डोकं वापरून घेतलंय की कॅसिनो सुरू होणार म्हणजे 350 कोटी रुपये आत थेट तिजोरीत जमा होणार. बरोबर. त्यामुळे ह्या बाबतीत आता लोकांनी लक्ष ठेवायला पाहिजे की खरोखरच हे 350 कोटी रुपये भरतात आणि कॅसिनो सुरू होतात, की सरकार आतल्या ओके तुम्ही मग नंतर भरा, तुम्ही आता सध्या सुरू करा, काय करतो नेमके, याच्यावरती लोकांचंही लक्ष असणार आणि विरोधकांचंही लक्ष असणार. 350 कोटी ही काही थोडी रक्कम नाही, खूप मोठी रक्कम आहे आणि मोठी अमाऊंट आहे. तर ही रक्कम सरकारला कशी मिळणार, काय मिळणार, कोण देणार आणि कसिनो सुरू होणार ही रक्कम देऊन की कर चुकवून काहीतरी, कारण माझ्या मते गोव्यामध्ये 2 दरवाजे असतात. बरोबर. एक पुढचा दरवाजा आणि एक मागचा दरवाजा. तसं काही होणार का कसिनो बाबत, हेही बघणं महत्वाचं असणार आहे आपल्याला. त्यामुळे या सगळ्या घडामोडी ज्या आहेत आजच्या त्या महत्वाच्या असतील. पण जाता जाता सगळ्या पार्श्वभूमीमध्ये ज्या आपण महामारीच्या काळामध्ये आहोत, त्या महामारीच्या काळात दिलासादायक बातमी आहे की दिलासादायक बातमी नाही हे सुद्धा बघूयात. कोरोनाची काय बातमी सांगते? कोरोनाची बातमी सांगते की राष्ट्रीय पातळीवरती जवळजवळ 92% हा बरे होण्यात रिकव्हरी रेट वाढला आहे आणि गोव्यातही त्याच पद्धतीने चाललंय. ही खूप चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर केसेस वाढत आहेत आणि मरणाची आकडेही वाढते. म्हणजे कोरोनाचे रुग्ण जरी बरे होत असले तरी केसेसचं प्रमाण काही कमी होताना दिसत नाहीये. दुसरी गोष्ट, केसेसचं प्रमाण जास्त होतंय काही भागात, पण गोव्यात केसेसचं प्रमाण कमी होतंय कारण गोव्यात चाचण्यात होत नाहीत. सरकारने टार्गेट ठेवलं होतं की किमान 2,500 हे करणार म्हणून दिवसाला, पण तसं होताना दिसत नाही. ऑब्व्हियसली समजा लोकांना लक्षणं नसतील तर ते का म्हणून चाचणी करणार. त्यामुळे एका दृष्टीनं ती खूप चांगली गोष्ट आहे. पण ती चांगली गोष्ट असली तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सरकारनं अभ्यास करायला पाहिजे की खरोखरच तशी परिस्थिती आहे की लोक चाचण्या करण्यास पुढे येत नाहीत. याचाही सरकारने बारीक अभ्यास करायला हवा, नाहीतर त्याचे मग वेगळे परिणाम दिसू शकतील. पण एक चांगली आणि दिलासादायक गोष्ट आहे की ह्याचं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. पण चिंताजनक गोष्ट मला अजूनही अशी वाटते की मृत्यूदर जो आहे राज्यातला तो काही कमी झालेला बघायला मिळत नाही. ऑक्टोबर महिन्यामध्येच मी चुकत नसेल तर 500च्या पार गेले होते आणि तो आता 600च्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे मृत्यूदर. हाच कळीचा मुद्दा आहे. काय होतं की आजारातनं माणूस बरा होतो
पण त्याच्यानंतर त्याला पोस्ट कोविड मुळे येणारे जे त्याचे इफेक्ट आहेत त्याला सामोरं जावं लागतं. पण माणूस जेव्हा जातो आपल्यातनं तेव्हा त्याचं भरून निघणारं जे नुकसान आहे ते कधीच कुठलीच किंमत किंवा कुठलेच पैसे किंवा कुठलाही शब्द ते भरून काढू शकत नाही. त्यामुळे मृत्यू हेच महत्वाचं. म्हणजे या कोरोना व्हायरसचं सगळ्यात मोठी डोकेदुखी जी आहे ती राज्यालाही सतावते आहे. भलेही रिकव्हरी रेट चांगला असेल, भलेही नवीन रुग्णांची संख्या कदाचित कमी झालेली असेल, पण आता चाचण्या वाढवल्यात तर रुग्णही वाढले आहेत असं दिसतंय. ज्याच्याबद्दल आपण मागचे 2 दिवस बोलत होतो तर तेच पुन्हा पाहायला मिळालेलं आहे की चाचण्या वाढल्यानंतर रुग्णही वाढले, पण मृत्यूदर जो आहे तो कायम आहे. तो काही कंट्रोलमध्ये येताना दिसत नाही. ज्या दिवशी मृत्यूदर कंट्रोलमध्ये येईल त्या दिवशी आपण ठामपणे असं म्हणू शकतो की आपण आता कोरोनाला पूर्णपणे कंट्रोल केलेलं आहे. पण तसं होताना दिसत नाही. तर या होत्या सगळ्या आजच्या महत्वाच्या हेडलाईन्स ज्याच्यावरती आम्ही जी केली ती होती महत्वाची चर्चा. अशीच महत्वाची चर्चा आणि अशाच महत्वाच्या हेडलाईन्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.